जालना विधानसभा मतदारसंघ इथला सामना ठरलेला आहे काँग्रेस विरुद्ध शिवसेना। कैलास गोरंट्याल विरुद्ध अर्जुन खोतकर। यंदा गणित बदललं आहे का? तर हो, उमेदवार गोरंट्याल आणि खोतकरच आहेत आणि पक्ष सुद्धा काँग्रेस आणि शिवसेनाच आहेत, पण गणित मात्र बदललं आहे। अँटी इन्कम्बन्सीमुळे, कुणाच्या नाराजीमुळे, जुन्या रागामुळे आणि नव्या फॅक्टर्समुळे जालन्याचं समीकरण यंदा आहे कसं? दानवे फॅक्टर, जरांगे फॅक्टर आणि स्वतः खोतकर फॅक्टर इथला डाव कसा फिरवू शकतो पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण। थोडासा इतिहास बघूयात म्हणजे फाईट किती इंटेन्स आहे याची आयडिया येईल। अर्जुन खोतकर इथून 1990 ला पहिल्यांदा आमदार झाले, ते सुद्धा 50% मतं घेऊन। मग 1995 ला त्यांनी खासदार राहिलेल्या अंकुशराव टोपे यांचा पराभव केला। 99 ला त्यांची हॅट्रिक टप्प्यात होती, पण काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी तेव्हा डाव मांडला फक्त 4000 मतांनी। 2004 ला खोतकर 16,000 आले। 2009 ला खोतकर मैदानात नसताना गोरंट्याल यांनी गुलाल उधळला। 2014 ला पुन्हा खोतकर आणि 2019 ला पुन्हा गोरंट्याल। ऐकायला गुंता वाटत असला तरी इथलं राजकारण सोपं आहे, एकतर खोतकर नाही तर गोरंट्याल। पण या राजकारणात तिसरे भिडू आहेत रावसाहेब दानवे, जे 1999 पासून खासदार म्हणून निवडून आलेत। आता विधानसभेची लढाई या दोघांमध्ये असली तरी दानवेंची भूमिका डाव फिरवणारी असते। इतिहास पाहून झाला, आता वर्तमानाकडे शिफ्ट होऊयात। शिंदेच्या शिवसेनेनं पहिल्याच उमेदवार यादीत अर्जुन खोतकर यांना तिकीट दिले। 25 पेक्षा जास्त वर्ष खोतकर जालन्याच्या राजकारणात ऍक्टिव्ह आहेत। इथं त्यांचा जनसंपर्क आहे, ग्रामीण भागात कनेक्ट आहे, शहरी भागात यंत्रणा आहे आणि लोकांमध्ये पोहोचलेला रुजलेला चेहरा आहे। खरं तर जेव्हा शिवसेना भरात होती, बाळासाहेब ठाकरेंचं गारूड सगळ्या महाराष्ट्रात होतं, त्याच वेळी जालन्यात अर्जुन खोतकर शिवसेनेचा तरुण चेहरा म्हणून पुढे आले। बाळासाहेबांचा महाराष्ट्रातला करिश्मा, स्वतःची लोकप्रियता याची बेरीज बसवत खोतकरांनी विधानसभेची जागा मारली। अगदी अंकुशराव टोपे यांच्यासारख्या बलाढ्य नेता समोर असताना देखील खोतकर मागे हटले नाहीत। त्यांच्या ताकदीबद्दल बोलायचं झालं तर 4 टर्म आमदार, शहरी आणि ग्रामीण भागात तितकाच लोकप्रिय चेहरा या त्यांच्या जमेच्या बाजू। सोबतच मागच्या 15 वर्षांपासून त्यांचा बाजार समितीवर होल्ड आहे। त्यामुळे शेतकरी वर्गाचं मतदान खोतकर आपल्या मागे एक गठ्ठा उभं करू शकतात असं सांगितलं जातं। स्वतःची शेतकरी आमदार अशी प्रतिमा सुद्धा खोतकर यांच्या बाजूने प्रभावी ठरते। साहजिकच कैलास गोरंट्याल यांच्या विरुद्ध होणाऱ्या लढतीमध्ये खोतकरांना शेतकरी ॲडव्हान्टेज मिळत राहतं आणि एखाद्या इलेक्शनला खोतकर मागे पडले तरी दुसऱ्या इलेक्शनला त्यांचा कमबॅक नक्की असतोय। हे झालं खोतकरांचं। आता बोलू कैलास गोरंट्याल यांच्याबद्दल। पद्मशाली समाजातून येणारे नेते असलेल्या कैलास गोरंट्याल यांचा देखील मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे। विशेषतः व्यापारी वर्गाशी गोरंट्याल कनेक्टेड आहेत। जालन्यात स्टील आणि सीड इंडस्ट्री मोठी आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथले बहुतांश व्यापारी हे स्थानिक आहेत। त्यांची कुटुंब इथली, त्यांचं शिक्षण इथलं। साहजिकच या व्यापारी वर्गाचं इथं वर्चस्व देखील चांगलं आहे। या व्यापारी वर्गामध्ये असलेलं वजन हे गोरंट्याल यांच्या पारड्यात पडत आल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे। पण या व्यापारी वर्गावर अधिक केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसचा प्रभाव होता, जो सत्ता बदलल्यावर भाजपच्या बाजूने झुकला असं देखील काही स्थानिक पत्रकार सांगतात। त्यामुळे जेव्हा इथं लोकसभेला दानवे आणि विधानसभेला गोरंट्याल असं समीकरण लागायचं, तेव्हा जालन्यात एक घोषणा घुमायची, हात पे कमल। या घोषणेचा अर्थ असा होता की भाजपची मतं ही काँग्रेसकडे आणि पर्यायानं गोरंट्याल यांच्याकडे शिफ्ट व्हायची। आता यंदाची गणितं जशी या इतिहासावर आणि पॅटर्नवर अवलंबून असणार आहेत, तशीच सध्या राज्यात सुरू असलेली खळबळ देखील जालना विधानसभेवर इम्पॅक्ट पाडणारी आहे। त्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे जरांगे फॅक्टर। अंतरवाली सराटे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं केंद्रस्थान ठरलं। जरांगे पाटलांनी इथूनच मराठा आंदोलन उभं केलं। साहजिकच जालन्यामध्ये याचा फटका रावसाहेब दानवे यांना लोकसभेला बसला आणि 5 टर्म निवडून येणाऱ्या दानवेंचा पाना निसटला। विधानसभेला जरांगे पाटलांनी काही जागांवर उभे करणार आणि काही जागांवर पाडणार अशी भूमिका घेतली। जालना विधानसभेबद्दल ते नेमकं काय करतात ही गोष्ट अजून देखील गुलदस्त्यात आहे। पण इथून मराठा समाजाचे उमेदवार अपक्ष म्हणून उभे राहण्याची शक्यता कमी आहे। एकतर अर्जुन खोतकर हे मराठा समाजातून येणारे नेते, त्यात त्यांचे आणि जरांगे पाटील यांचे संबंध चांगले असल्याचं देखील सांगितलं जातं। त्यामुळे जालन्यात स्ट्रॉंग असलेल्या मराठा उमेदवाराला जरांगे पाटलांचा पाठिंबा राहील अशी देखील सध्या चर्चा सुरू आहे। जर मराठा मतांचं ध्रुवीकरण झालं तर अर्जुन खोतकर यांचं पारडं जड ठरताना दिसू शकतं, कारण इतर समाजाची मतं ही एक गठ्ठा गोरंट्याल यांच्याकडे जाणार नाहीत याची आखणी देखील खोतकर यांनी केल्याचं सांगण्यात येत आहे। आता इथला दुसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे दानवे फॅक्टर। रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातला संघर्ष सगळ्या जालन्याला माहीत आहे। त्यात लोकसभेतल्या पराभवासाठी खोतकर यांची भूमिका महत्त्वाची होती अशी भूमिका देखील दानवे यांनी घेतली होती। त्यामुळे विधानसभेला ते खोतकर यांना मागे खेचायचा प्रयत्न करणार हे निश्चित म्हटलं जातं। काही स्थानिक पत्रकारांच्या मते आतापर्यंत दानवे यांच्यामुळे भाजपची मतं खोतकर यांच्याकडे न जाता गोरंट्याल यांच्याकडे जायची।
यंदा देखील दानवे यांची अशीच योजना असेल अशी चर्चा होती। पण रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरलाय। भास्कर दानवे जर रिंगणात असले तर गोरंट्याल यांच्याकडे शिफ्ट होणारी मतं भास्कर दानवे यांच्याकडे शिफ्ट होऊ शकतात। खोतकरांच्या विरोधी मतांमध्ये थेट मतविभाजन होऊन त्याचा फायदा खोतकर यांना होऊ शकतो। त्यात खोतकरांना मागे खेचायला दानवेंनी मुद्दाम उमेदवार दिला असं नरेशन सेट झालंय। तर मराठा फोर्स आणखी ताकदीनं खोतकर यांच्या मागे उभा राहील असं सांगितलं जातं। त्यात इथं मुस्लिम आणि दलित समाजाची मतं ही निर्णायक आहेत, पण एमआयएम आणि वंचितच्या उमेदवारांमुळे या मतांचं विभाजन गोरंट्याल यांना मायनस करू शकतं अशी देखील चर्चा आहे। दानवे फॅक्टरचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतः जरांगे पाटील यांची रावसाहेब दानवे यांच्याविषयी असलेली नाराजी। जरांगे पाटील यांनी कल्याण काळे यांच्या मागे ताकद लावल्याची चर्चा लोकसभेला झाली होती, ज्याचा परिणाम जालन्याच्या निकालात दिसून आला होता। आता जरी मैदानात गोरंट्याल असले तरी त्यांच्या मागे दानवे यांची अदृश्य शक्ती असणार आहे, जी रोखण्यासाठी जरांगे जोर लावू शकतात। कारण लोकसभेनंतर दानवेंची ताकद रोखायला त्यांच्या प्रभावातले विधानसभा मतदारसंघ देखील विरोधकांच्या टार्गेटवर असल्याचं सांगितलं जातं। साहजिकच मराठा आंदोलकांचा रावसाहेब दानवे यांच्याबद्दलचा रोष, रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्यामुळे मतविभाजन याचा फटका गोरंट्याल यांना बसून गुलाल खोतकरांच्या कपावर लागू शकतोय। पण खोतकर फक्त रावसाहेब दानवे इफेक्टवर अवलंबून असतील। गोरंट्याल यांचा शहरी भागावर होल्ड असताना खोतकरांनी शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये कनेक्ट वाढवलाय। आमदार नसताना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं खोतकरांनी मतदारसंघात निधी सुद्धा आणलाय। त्यात स्वतः एकनाथ शिंदे हे सुद्धा या मतदारसंघात जातीनं लक्ष देणार असल्याचं सांगण्यात येते। खोतकरांचं ग्राउंड एकनाथ शिंदेंची रणनीती मराठा समाजातून येत असल्यानं जरांगे फॅक्टरची मदत आणि दुसऱ्या बाजूला दानवेंच्या भूमिकेमुळे होणारी मदत यामुळे खोतकर डाव फिरवू शकतात। त्यात गोरंट्याल यांचा पुढे विजयानंतर पुढच्या टर्मला पराभव हा त्यांच्याबद्दल असलेला जालना पॅटर्नचा इतिहास बदलण्याचं आव्हान देखील असणार आहे। तुम्हाला काय वाटतं? जालन्यात कुठले फॅक्टर गेम चेंजर ठरतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।